ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती नातेपुतेमध्ये दाखल झाली, अर्थात ती सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे। जिल्ह्यात सुरुवातीला ज्यावेळी पालखीचं आगमन झालं त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे त्या पावसाने देखील ज्ञानोबारायांच्या पालखीचं स्वागत जे आहे ते मोठ्या उत्साहात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। संपूर्ण वारकरी जे आहेत वारीत चालणारे ते आता पूर्ण त्यांचं जे प्लास्टिकचं कवर आहे, छत्री असेल, रेनकोट असेल, तो घेऊन आता सध्या ही पंढरीची वाट चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कुठेही पाऊस जो नव्हता पुण्यापासून निघाल्यानंतर, मात्र ज्यावेळी सोलापूर शहरात या पालखीने एंटर केलं किंवा त्याचं आगमन झालं त्यावेळी या ठिकाणी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात जो आहे तो पाऊस बरसायला सुरुवात झाली आणि वारकरी जे आहेत ते रेनकोट आणि छत्रीच्या आधारे हा आपला पायी वारीचा प्रवास जो आहे तो पूर्ण करत आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर लांब लांबपर्यंत या ठिकाणी आपल्याला वारकरी पाहायला मिळत आहेत। बाबा कुठून आलात? कुठून आलात? आम्ही कळीसावाडीहून आलो. काय वाटतंय, पाऊस आलाय? पुण्यापासून निघाल्यापासून पाऊस होय चला त्रास होतोय का पावसाचा? होतं की. कुठून आलात तुम्ही? आम्ही शिरडून कोल्हापूर जिल्हा. पाऊस नव्हता खरं तर पुण्यापासून निघाल्यापर्यंत पासून जे पण जसं मागचे 2 मुक्कामापासून सातत्याने पाऊस येतोय, काय वाटतंय? बरं वाटतंय. पाऊस पाहिजे ना. पण पावसाचा त्रास होत नाही का? काय त्रास होत नाही, काय त्रास होत नाही. होय आनंद आनंद. पाऊस पाऊस पाहिजे. आता इथून पुढचे 4 दिवस जर पाऊस राहिला असं तर चालेल. काय हे नाही, पण चालताना मग अडचण येत नाही का? काय अडचण येत नाही. काय उलट आनंद आहे पावसात. पाऊस पाहिजेच आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वारकरी जे आहेत ते ह्या पावसाचा आनंद घेत आहेत। खरं तर पाऊस पाहिजे अशी भावना जी आहे ते या वारकऱ्यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा जो पाऊस या सोलापूरच्या वेशीवरच माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे, तो कदाचित पुढचे 4ही दिवस जो आहे तो सक्रिय असणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर।